अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा नामातीत तू. इंदिरावर भगिनी मनोरंजना, षडास्य जनकाश परिध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सदोद्यत वाघमोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा, भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे पनपय फेन धवल, जगज्जीवन द्वितीय अध्यायी, कृपा करुण अगाध सुरसा आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला, यावरी कैची कथा रचना, वध्वी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सुत सांगे नैमिषारण्य. इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भुभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडवजा पृथ्वीवरी. पृथ्वा वसने करुणी, घातले उर्विसी पालाण, प्रताप सूर्य उगला पूर्ण, शत्रु बगने वावळली, तो एकदा मृगया व्याजे करुणी, निघाला धुरंधर चमू घेऊनी, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजेच हुकडून उठली, व्याघ्र वृक रिसवन केसरी, मृगमृगी वन वानर वानरी, शशंकज बुकांच्या हारी, सहारित नृपवर चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, द्रुपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊन पडी गेला, त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पून म्हणे, सुड घेईन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरविस्कंदी घेऊन या, नृपासी भेटला येऊनी, मनी मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुरनल भुरती, राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागून नृपश्रेष्ठी आणिला, भोजना आला अश्वजनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकंत नरमास शिजवून ऋषी आणून वाढविले, त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी, सकल ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकल जाणून मित्र सह शापिला, मने तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया, राव मने मी नेणे सर्वता, बोलावा सुपशास्त्री जाणता, तव तो पडाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन, म्हणून उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी, मध्यंती नामे पुण्य खानी, रूपे केवळ लावण्य हरणी, चातुर्य उपमे जेवी शारदा, मध्यंती म्हणे राया, दूरदृष्टी पायी विचारुनिया, शिष्य गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा, गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पतरी, राव मने चतुर सुंदरी, बोललीच साचते, मने हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्याची प्रपंदावरी जल टाकी मित्रसह, तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण, कृष्ण भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्यांचे, वशिष्ठे जाणून वृत्तांत, रायाची उशाप देत, म्हणे 12 वर्षे होशील मुक्त, एसी स्वस्थान आपुल्या, गुरु पावला अंतर्धान, मग कल्पाशपाद राक्षस होऊन क्षुधांकात निषिद्धीन, वनी भिक्ष जीव सर्व परम भयानक असुर, विशाळ देह कपाडी सिंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाडा वाढविलिया, जीव भक्षिल्या सपास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमर डोळच, 12 वर्षे देखिला, सवे त्याची ललनाची वनी, दोघे क्रीडती कौतुक वनी, तेव ब्राह्मण पुत्र राक्षस धरुनी, भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुडती, अरे मित्रसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा बाकी पदरत पसरी, सेवीची जाऊनी धरी चरण झडकरी, सोडी झडकरी पती माझा, पतीस भक्षू नको राजेंद्र, महापाप घेऊ नको एक सरा, स्वर्ग मात्र तरी चतुरा, कैसा पावसी अंत काळी, करुणा एकिता कामिनी, निर्दय भक्षिला तेच क्षणी, असती पंजर टाकुनी, ते पुढे दिदला, तव ती दुःखे करुणे आक्रोशे, कपाळ पिटिती धरणी, मृत्रिका
मृत्रिका घेऊन आली वदनी, कोणी वनी सावरी तिथे. मग तिथे शाप दिदला राया ते, तो अलोट विधी हरिहराते. म्हणे मध्यंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा रंग सोहळा, तू न घडोरे चांडाळा. ऐसा शाप वदनी ते वेळा, केल्या गोळा असती पतीच्या. तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्ष शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रीची. एरी कपाळ पिटी आक्रोशे करुनी, म्हणे झाले वंशखंडन पतीसी. म्हणे ब्रह्मचर्य धरुण, प्राणापुला रक्षिका. अनिवार्य अत्यंत मन, न करे कोणी स्त्रीशी संभाषण. खदिरांगाची सेजास पासून, आजपासून झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडिला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडून गारुडी दिन करी. की नासिकी वेसन घालून, महाऋषभ करीती दिन. की वनी निरंकुश वारण, धरुनी क्षीण करीती मग. तैसा कल्पाशपाद भूप, होऊनी राहिला दिन रूप. पुढे प्रकाश वया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहत असे. तेथीचे पाहुणे प्रमाण, वसिष्ठे मध्यंतीस भोग देऊन. मोग वीर्य पडदा पूर्ण, दिव्य पुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला, असो जो राव मृगेसी निघाला. यथारण्य तथा गृह वाटे नृपाला. भोग त्याजिले सर्वही, मनात मनोज विकार उठत. विवेकांशे कामही भो आवरित, म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य. ते कर्म सहसा न करावे, आपुल्या कर्मगती गहन. प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून. भोगविल्या विन सुटेची. एशारा उदास युक्त, वनी हिंडता मागे पाहत. तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा. दाम्पत्य पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीशी लागली. राजा तीर्थ हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृत. महाविक्राळ दात करा खात, राय व्रते केली बहुत. दान देत बहुसाल, ऐसा हिंडता राव भागला. मिथुला नगरीत समीप आला, वनश्री देखता आनंदला. परी ब्रह्महत्या पाठीशी उभी, वृक्ष लागले बहुत. आम्र वृक्ष फल भरे डोलत, पोकळी रातांजन विराजित. केळी नारळे खर्जुरिया, चंपक जाई जुई मालती. मोगरे पुनांग राज शेवंती, मल्ल्यागराज कृष्णगार जाती. जपा करवीर कोविदार, मग पिंपळ औदुंबर. प्रापरी जाटक बकुड देवदार, कपित बिल्व अंजिर अर्जुन पिचू मंद कदंब. ते एसिया वना माझे नृपती, एक क्षण पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवास रमणी. की निदान जोडे रंका लागुनी, मी की भिक्षुदितां पुढे उचंबळोनी. क्षीराब्दी जैसा पातला, की मर्तियांच्या मुखात अकस्मात घातले अमृत. ती चिंताग्रस्तांशी प्राप्त, चिंतामणी जाहला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्य माझे सवे घेऊन. महाराज तपस्वी गौतम मुनी, तै स्थानी पातला. राय घातले लोटांगण दाटला, अष्टभावी करून. उभा ठाकला कर जोडून, करिस्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे सवर्ती संपूर्ण. तो विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्त्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम, कल्पाशपादा पुसे कुलक्ष क्षम. राजराष्ट्रंज प्रजा अमात्य परम, सुखे करून नांदती. की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती. की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र, समस्तरू सुखरूप आहेत. की रावमणी आपुले कृपे करुणी, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरुन, आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, दृषिपदी निवेदिले. गौतम मने परम पवित्र, भूकैलास गौकर्ण क्षेत्र. तेथून मी आलो अपार, महिमा तेथींचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सुर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठ जे. त्या गौकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जाण. तेथे इंद्रे सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मुडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तिथीची शोभा न वर्णवे. इंद्र संकादिका ब्रह्मपुत्र, तेथेची वस्ती अहोरात्र. जेथेची पाषाण तरुवर, समग्र निर्जय अवतरले. सत्यवती सहृदय रत्न, तेथे करी अनुष्ठान. वसिष्ठ भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृणानी नायक, मंडप घसनी होतसे देख. नारद तुंबरू गायक,
तेथे गाती शिवलीला गोकुळना भवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ सिंहासन लखलकित चारी द्वारे मयमखित एत ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण मा प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित गवगवीत तेज विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवती महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तैथेची वस्ती अहोरात्र अष्टवसु दिक्पाल समग्र जोडुनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी उभी तेथे अखंड आरदिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही बसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरण निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिवसागर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण विभीषण त्याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ती निर्वाण लिंग दर्शनाने जाण कैलासाहुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग एका वया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान की नित्य लिंग पूजना विन जान उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माता लागुनी मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति पंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्यांनी स्वामी पुढे आपुले शिर शेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करून स्वर मुक्ते दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जाणे राग उपराग भार्या सहित पृच्छना शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशकद्दन नयन मने तामा कांता आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार एकुणी संतोषला कर्पूर गौर घोडा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्य लिंग ओतिले सहस्त्र बाल सूर्यन पावती सरी ऐसी प्रभा पडली दशशतांतरी दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मांडिका जे मुनी जनाचे ध्येय ध्यान जे संकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजित अनाम सचिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन मने हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निदान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तम सचिदानंदा पूर्ण ब्रह्मा नामातीत तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मुन शके विदिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अर्पणा रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊनी लंकानाथ चालेला दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर गजानन स्कंदवीर भद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तिचा कैवार्य वैकुंठनाथ तो
दावेला आत स्नेह भरीत, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्म जतात धाव वेगी, वरी जयंता इंद्रावर, इगमा वंद्या सुहास्य वक्ता, हे नीलपयोग ग्राता, धाव वेगी सोडवी मज, हे मधुकैट भनर कुमर भंजना, हे दशावतार धरापती वसना, हे मदनांत कामना मानस मनरंजना, हे जनादना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवने एकता सर्वेश्वर, विप्ररूपी आडवा झाला, मने धन्य धन्य द्विपंज वंदना, कोठी मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अर्पणा सदाशिवे दिधली, विप्रमणे खाली उतरून न्याहाडून पाहे तिचे वदन, रावण पाहे तव हे कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली, भूयास आठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदा गदा विप्रहासे देखून टाकोनी रावण झालीला, मग राम माधवे तयस्थळी स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवांजवळी, मने स्त्री अमंगळ कैसी दिदली, शिव मने सत्यवचन ते तुझ पाशी नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दाळून, सेवेची लपविल तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न, मयासुरांची उदरी जाण उत्पन्न झाली तेच पै, तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती काद्रवेच चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विशंती नेत्राचे चत्वरी, पट्टमिशी पतिव्रता, मयासूर कशिली कन्यादान, वरी एक शक्ती देईन अंदण, सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जे पासी, जे निर्वाण सांगा तीर्ण शक्ती, तुझ प्राप्त होईन लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरत्वी त्वा सत्यपये, ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला, जान तो गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन देव, कळती कर जोडून म्हणते दिव्यलिंग सोडून, स्थायी अक्षयी गणपती, ऐसी देवी प्रार्थला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न चालवत, सरफडीचा मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगिले उमा माधवे, हाती घेऊन लघुशंकेसी बैसावे, हेही कर्म अनुचित, तव तो सिद्धी बुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता, त्यासी लंकानाथ मने तत्वता, लिंग हाती धरी हे विप्रमणे लंकापती, माझ्या गायी रानो राणी पडती, तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कडे मज, रावण मने न लागता क्षण, हे तू मूत्रशंका करून, विप्रमणे 3 वेळा बाहीन, नयीसी तरी लिंग टाकेन भूमीवरी, अवश्य मने लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला अगाध गजमुखांचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंद्रावर, शिवोपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्रांचे पुर, लोटले सावरते अनिवार, एक घटिका लोटता इभक्त, हाक फोडी गरजोनी, माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घेई करी, रावण बोलेची निर्धारी हस्तशा संकेती थांब म्हणे, दुरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत नसरीची वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपडेना, पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्य लिंग, रावण धावे सवेग, अशोच अपवित्र, क्रोध बरे लिंग उपटीता, डगमडी कुंभई, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परिण उपटे तया लागोनी, अखंड अभंग जाहले, गुप्त जाहला गजानन, गाय पृथ्वीत जातील पुन्हा, रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरी येला, तोही न उपडे तया लागोनी, मग तेथेची केले लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर, तेथून नाम जाण पडियेले, रावण माता तेथे येऊन, नित्य करी शिवपूजन, आदी लिंग हे जाणून, करीती अर्चन सुर ऋषी, रावण कुंभकर्ण विभीषण, तेथेची करीती अनुष्ठान, त्यांच्या बडे करून देव जिंकिले रावणे, मयासूर मंदोदरी आणि शक्ती, देता आला रावणा प्रती, लक्ष पुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयांचे, इंद्रिजिता ऐसा पुत्र, 18 क्षौहिणी सेनाभार, जेथींच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती, गौतम मनी राजोत्तमा, ऐसा गौकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके मधवा ब्रह्मा, येणे
येणे आम्हा तेथुनी जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष निर्गोध्र विशाल त्या खाली आम्ही बसलो सकड तो एक चांडाळी नामगड अति अपवित्र देखील सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांग गलित पृष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी वर्ण दुर्गंधी उठली चौकडे रक्तपिती भरून हस्तपाद बोटे गेली झडून परम कुच्चित कुलक्षण कैसे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन गर्भीचे तियेचे केले लोचन कर्ण नासिक झडून किडे पडले बुचबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गळून धुळीत लोडे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जानवरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान ती लागी न्यावया दशभुज पंचबदन शिवदूत बैसले जाऊगे जन कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची कोणी अग्नि तेज विराजित बालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लकलकित वाद्य वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने एक नृपती मग तया प्रति पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयसी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्यांची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्यावर गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो जे झाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातली ही येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने ते स्त्री कोणी सत्वर समग्र द्रव्य व्यापिले तेने अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रात पुष्ट जाहली बहुत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कुष्मी वास हे क्षुधित आठवणी मागास शस्त्र घेऊन चालले मध्ये वाजली लुगडी लोचन हा बस्तसी आहे म्हणून गोवस्ताची कंठी जाण पापिनी सुरी घातील असे ते अट्टहासे ओरडत गाई हंबरून अनर्थ करीत हिने कंठ शेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाही पापीने मग गोवत्स ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी मने कर्णी कळना केली मग अर्धवत्स मास भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन आय मधुत येसी नेले मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती असपवत्रणी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीवती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे का नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वदयीने केला मग येमे दिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांत कुच्छल कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानाची उच्चिष्ट भक्षी जाण तव माय बापे गेली वरून मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काढ लक्षुण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चाललेली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगी ही दुराचारा चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळप चाच पोन पाहत मुकी घालावयाची नाही वत्स म्हणून रांगी भीर कावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीचं उपोषण बिल्वदडे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाहुनी बैसत शिवविमानी ते दवा आपल्या पूर्वकर्म आटवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम मने एक राया सादर तू गोकर्णा प्रति जाय सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका ऐसे बोलूनी गौतमी मुनी गेला जनकांच्या या लागुनी कल्पाशपाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीच दिव्यलिंग मित्र सहराये पूजले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला
ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन राव झाला निर्दोष तो कैलासाहून आदि पुरुष पाठवित दिव्य विमानी बैसली शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती होतिल्या वाटते अनंत वाते गर्जती एक वेळा तेनी सुरंग दाटला देवसुमनांच्या माळा वर्षती वरणी हृदांकराक मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्राधिपती ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पाहून शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परम धन्य त्यांनी इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर वैसला मानसरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवती समस्त साधक जैसे बसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया श्रीमद्दी मातट विलासा ब्रह्मानंदादी पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड तृतीयोदाय गोडहा श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु।